मगाशी रोहित दादांनी शहराची परिस्थिती सांगितली. जयंत पाटील साहेब, ग्रामीण भागात आम्ही लोकसभेचा प्रचार करत असताना कांद्याच्या पिकाविषयी बोलत होतो, आपण कपाशीच्या पिकाविषयी बोलतो, सोयाबीनच्या पिकाविषयी बोलतो, पण पिंपरी चिंचवड शहरात मला पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही मोजके लोक वेगवेगळी पिकं घेतात. SRAचं पीक घेतलं जातंय, STPचं पीक घेतलं जातंय, टक्केवारीचं पीक घेतलं जातंय, कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जातंय. म्हणजे एकीकडे इंद्रायणी माई फेसाळली, STPच्या प्लांटची शहानिशा झाली पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्यावेळी एकाच कंपनीला 90% STPची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो. मग SRAचं पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहतं, त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो. त्याला कोणाचा वरद हस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो. आणि लोकप्रतिनिधींचे जर काही नातेवाईक, जे पत्रकार बांधव चर्चा करतात की लोकप्रतिनिधींचे नातेवाईक, ताई बरोबर ना, म्हणजे अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मध्ये जर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक बसून कंत्राट कुणाला जाणं हे ठरवत असतील तर मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे की या शहराला मालकी हक्क गाजवणाऱ्या नाही तर लेकराच्या मायेनं आईची काळजी घेतली जाते तशा लेकरांची गरज आहे. आणि ही लेकरं ही सगळी समोर बसलीत, ही तुमच्या प्रत्येकावरची जबाबदारी आहे. पण फार सविस्तर यावर बोलणार नाही, कारण महापालिकेची निवडणूक अजून पुढे आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये ट्रेलर दाखवू, विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा, कारण ती पिंक सिटी आहे. म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कुणाचं दुमत नाही, फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या, सर्वसामान्य टॅक्स पेयर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो, मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो, तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो. तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा, केवळ राजकीय व्यासपीठावर नाही, असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत. कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती, परवा एका बांधवांनी मला सांगितलं, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 3 माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे. बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. बरोबर जयंतराव? जयंतराव, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, त्याच्या ऐवजी म्हणे सध्या महाराष्ट्रात एक वेगळं शिल्प राज्य सरकारच्या माध्यमातून समोर येतंय. एक आहे भला मत बोलो, म्हणजे चांगलं बोलू नका, कसा निवडून येतो बघतोस तुला, असं भला मत बोलो असंही काही लोक म्हणतात. काही जण म्हणतात भला मत सुनो, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द ऑब्झर्व्हर मध्ये टीका येते, साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते, पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत. भला मत सुनो. आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भला मत देखो, म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका, वारंवार एका मागून एक घोषणा करत चला. घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जातंय याचा विचार करू नका, ते आहे भला मत देखो. आणि अशा पद्धतीचं भला मत बोलो, भला मत सुनो आणि भला मत देखो हे जे सरकार आहे, हे सरकार आता आपल्याला घालवायचं. अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो, उहापोह होतो. लाडकी बहीण सारख्या योजनेचा उहापोह होईल, ज्याला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही. पण ती बहीणच एकदा विचारते की 1500 रुपये महिना म्हणजे 50 रुपये दिवसाला काय काय भागतंय,
काय काय भागतंय हा बहीण सुद्धा विचार करते, कारण आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत. त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय आणि खर्चायचं काय हे बरोबर कळतं. त्यामुळे 1500 रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा, पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका. एवढी शहाणी तुमच्यामध्ये 100% आहे, याची मला खात्री आहे. दुसरी एक नवीन घोषणा झाली, लाडका भाऊ. म्हणजे म्हणतात लाडका भाऊ, पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे, ज्यासाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की 12वी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंड देणार, पदविकेनंतर 8,000 स्टायपेंड देणार, डिग्री असेल तर 10,000 स्टायपेंड देणार. पण ही अप्रेंटिसशिप फक्त 6 महिन्यांसाठी आहे. किती? 6 महिन्यानंतरची गॅरंटी कोण देणार, हा पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो, जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का, की आमची जर 1000 पोरं तुम्ही स्टायपेंडवर घेतली, अप्रेंटिस म्हणून घेतली, तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार. यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता, हा रोजगाराचा विचार, हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही, तो दिसत नाही. आणि म्हणून याची जरी स्टायपेंड देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी, तशा रोजगाराच्या संधी कधी देणार, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच वेळी अगदी दह्यापासून, पायातल्या स्लीपर पासून, प्रत्येक गोष्टीवर, अंगातल्या कपड्यापासून, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार टॅक्स पेअरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्स मधून नेमकं काय मिळणार, हा महत्वाचा प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा कोणत्याही माणसाला, माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही. तुम्हाला आवडेल? पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, बरोबर? आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये पोरगा पहिल्या नाही 11व्या नंबरवर असतो. चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? नक्की काय? हा नाही हो, चॉकलेट चांगले. चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? मग आता विचार करा, 1500 रुपये लाडकी बहीणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवरून 11व्या नंबरवर जातं, जेव्हा 17 प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात, जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला, महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते, तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे. रोहित दादांनी मगाशी चॅलेंज दिलंय, काय? पिंपरी चिंचवड शहरातले 3ही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत, हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल. आणि एकदा हे वादळ सुरू झालं, एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे, विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार, महाविकास आघाडीचंच सरकार येणार. कारण लोकसभेला 288 पैकी 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आहे. आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल. आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे, कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असतं
आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असतं. त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका, तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे 3ही आमदार विजय करण्याचा निर्धार करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सन्माननीय खासदार